खानदेश महोत्सवात तिसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांचे फुलटू धमाल सादरीकरण करण्यात आले। लावणी क्वीन माधुरी पवारच्या दिलखेचक अदांनी सादर केलेल्या लावणी नृत्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले गेलेले खानदेश रत्न पुरस्कार अशा रंगारंग कार्यक्रमांनी नाशिककरांची रविवारची सायंकाळ संस्मरणीय झाली। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सीमा महेश हिरे यांनी आयोजित केलेल्या 5व्या खानदेश महोत्सवाचा रविवारी तिसरा दिवस होता। रविवारच्या गुलाबी थंडीतली सायंकाळ ठक्कर डोम इथं उत्तर महाराष्ट्र तसंच नाशिकमधून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद देणारी ठरली। सुरुवातीला कीर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली। त्यानंतर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील कलावंत श्याम राजपूत, प्रभाकर मोरे यांच्या विनोदी प्रहसनानं उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवलं। 1 रुपयाचं नाणं डॉक्टरने बाहेर किती काढले? 60 पैसे। उरलेले 40 पैसे कुठे गेले रे? तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या संगोपनासाठी ठेवले। त्या पोटातलं जे बाळ आहे त्याने ठेवून घेतले। यांनी 40 पैसे ठेवून घेतले। आता काय लाल म्हणजे मुकू पिवळे म्हणजे हळद। तुम्ही असं बोलत ना, आमच्या यांना आवडत नाही असं बोललेला। ते यातीला मग काय रे का? त्यांना असं बोललेलं मला आवडत नाही। मग गडी हात ठेवून असते। त्यांना सांग जरा स्वभावाबद्दल। मला तर कोणी जेलस फिरवायला लागले। वहिनी लक्ष ठेवा। याचा अर्थ काय असतो नीट लक्षात ठेवा। लाल म्हणजे थांबा, पिवळं म्हणजे सावध राहा, सावध राहा, आणि हिरवं म्हणजे पुढे जा। आईला असं असतं काय? असा अर्थ असतो का? आणि मला या माहित नव्हतं। बघ आपलं लाल म्हणजे कुंपी काहीतरी आहे का पुढल्या नाव तेच माहिती होतं। हेच माहिती होतं का? बघा आता महत्वाचा शेवटचा प्रश्न। शेवटचा प्रश्न बरं म्हणजे थांबा 1 मिनिट मला विचार करू दे। माधुरी पवारच्या लावणी नृत्यानं प्रेक्षकांना आपापल्या जागेवर थिरकायला भाग पाडलं। मध्यंतरात विविध क्षेत्रातील नामवंतांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यात सुनील बागुल, अजित चव्हाण, सचिन होळकर, श्याम बडोदे, संदीप भदाने, अनिल चांदवडकर, डॉक्टर मयूर पाटील, श्यामसुंदर राजपूत, प्राध्यापक सुमती पवार, स्नेहा कोकणे पाटील, हेमंत पगार, किरण सोनार, आकाश पगार यांचा समावेश होता। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, कार्यक्रमाचे आयोजक आमदार सीमा हिरे, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री दादा वेदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महेश हिरे, योगेश हिरे आदी मान्यवर अतिथींच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर भारती पवार यांनी खानदेश महोत्सव हा नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी निखळ मनोरंजन, ज्ञानार्जन, प्रदर्शन, व्यवसायाची, पर्यटनाची, कलागुणांच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देणारा तसंच भाषा, संस्कृती, जीवन पद्धती यांचा परिचय आणि आदान प्रदान यासाठी आमदार हिरे, महेश हिरे तसंच रश्मी हिरे यांच्या अथक परिश्रमातून सातत्यानं आयोजित केला जातो। एवढा मोठा इव्हेंट नाशिकमध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असावा असे गौरवोद्गारही डॉक्टर पवार यांनी यावेळी काढले। पुरस्कार वितरणानंतर पुन्हा गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने आणि वनिता खरात यांचे विनोदी सादरीकरणानं उपस्थितांना लोटपोट हसवला। अरे तसं नाही करायचं का? नवऱ्याला का मारायची तुम्हाला? नवऱ्याला मारायचं म्हणजे नवऱ्याने अशी लाईन टाकली ना, 17च्या जाग नवरे होतील, भाऊ येणार आहे का परत? म्हणजे नवऱ्यात कोण होतात? भाऊ आणि रक्ताचा नातं आहे। माझं काय सांगू? मी नवऱ्याला मारणार। खरंच डोक्यावर पडलाय काय? अरे एवढं सगळं करण्यापेक्षा ब्रेक मारा। माधुरी पवार यांच्या बहारदार नृत्यानं या कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे तसंच दीप्ती हलवाई यांनी केलं। या कार्यक्रमासाठी कडाक्याच्या थंडीतही हजारो नाशिककरांनी हजेरी लावली। किरण आहे, न्यूज टुडे, नाशिक।